जो दिवस स्तुतीने सुरू होतो तो घबराटीने संपत नाही. आणि या 5 स्तोत्रावर ध्यान करताना हे लक्षात ठेवा, तुम्ही कविता म्हणत नाही, तुम्ही भविष्यवाणी जाहीर करता. जेव्हा तुम्हाला कळते की तुमच्या बाजूला कोण आहे, तेव्हा तुमच्यासमोर काय आहे ते मोठे वाटत नाही. तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही तुमची सकाळ कशी सुरू करता यावर तुमचा संपूर्ण दिवस ठरू शकतो. जसं की तुमची शांती, तुमचे सामर्थ्य आणि तुमचा उद्देश. आजच्या या संदेशात मी तुम्हाला अशी 5 सामर्थ्यशाली स्तोत्रे सांगणार आहे, जी तुम्ही दिवस सुरू करण्यापूर्वी किमान एक तरी वाचली पाहिजेत. ही 5 दैवी वचने तुमचे वातावरण बदलू शकतात, तुमचे मन शांत करू शकतात आणि जग तुमच्याशी बोलण्यापूर्वीच तुम्हाला शांती, सामर्थ्य आणि उद्देश देऊ शकतात. हे फक्त वाचायची वचने नाहीत, ही आध्यात्मिक मार्गदर्शक आहेत, जी तुमची सकाळ देवाच्या अधीन करतात, तुमचा विश्वास मजबूत करतात आणि तुम्हाला आठवण करून देतात की तुम्ही देवाच्या संरक्षणाखाली आहात. पहिले स्तोत्र 5:3. हे परमेश्वरा, माझ्या बोलण्याकडे कान दे, माझ्या चिंतनाकडे लक्ष दे. हे माझ्या राजा, माझ्या देवा, माझ्या धाव्याच्या वाणीकडे कान दे. मी तुझी प्रार्थना करीत आहे. हे परमेश्वरा, प्रातकाळी तू माझी वाणी ऐकतोस. सकाळी मी प्रार्थना व्यवस्थित रचून तुला सादर करेन आणि तुझी प्रतीक्षा करीत राहीन. सूर्य आकाशात प्रकाश पसरवण्यापूर्वीच स्तोत्रकर्ता आपले हृदय देवापुढे उघडतो. हे फक्त काव्यात्मक शब्द नाहीत, ही दैवी व्यवस्था जाहीर करण्याची घोषणा आहे. दावीद जणू म्हणतो, मी माणसांकडून ऐकण्यापूर्वी देवाशी बोलणार. कारण तुम्ही सर्वात आधी कोणाचा आवाज ऐकता याचा प्रभाव तुमच्या संपूर्ण दिवसावर पडतो. सकाळ ही फक्त दिवसाची वेळ नाही, ते आध्यात्मिक स्थितीची सुरुवात आहे. जो तुमची सकाळ घेतो तो तुमचा मूड, तुमची विचारसरणी आणि तुमचे काम ठरवू शकतो. म्हणून दावीद म्हणतो, सकाळी मी प्रार्थना व्यवस्थित रचून तुला सादर करेन. तो असे म्हणत नाही की मी फक्त मनात विचार करेन किंवा हलक्या आवाजात बोलेन. तो म्हणतो, मी व्यवस्थित रचून तुझ्यापुढे सादर करेल. सादर करणे म्हणजे हेतुपूर्वक लक्ष करणे, गोष्टी योग्य क्रमाने ठेवणे आणि दिवसाचा प्रवाह देवाकडे सोपवणे. दावीदाला माहीत होते की जर दिवसाला दिशा दिली नाही तर तो भटकतो. तो जीवनाला आपोआप घडू देत नव्हता, तो आपली सकाळ देवाच्या अधीन करत होता. इयोब 38:12 देव विचारतो, तू जन्मात कधी प्रात समयाचे नियमन केले आहेस काय? प्रभातेला आपले स्थान दाखवून दिले आहेस काय? दावीद असेही मान्य करतो की देव फक्त आपल्या शब्दांनी नाही तर आपल्या खोल विचारांनाही ऐकतो. ते शांत विचार जे होटांवर येत नाहीत पण मनात घुमत असतात, देव तेही ऐकतो. देव तुमच्या मनातील हाक ऐकतो, तुमचे थांबणे ऐकतो, तुमचे अश्रू ऐकतो आणि ते विचारही ऐकतो जे शब्दांत सांगणे कठीण असते. रोम 8:26 सांगते, तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो, कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कन्याने मध्यस्थी करतो. याचा अर्थ असा की तुमचे हृदय देवाकडे वळलेले असेल तर तुमचे शांत असणे सुद्धा प्रार्थना बनते. पुढे वचन म्हणते, हे माझ्या राजा, माझ्या देवा, माझ्या धाव्याच्या वाणीकडे कान दे. दावीदाला माहीत होते की प्रार्थना ही साधी गप्पा नाही, ती राजाशी संवाद आहे. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही हवेत बोलत नाही, तुम्ही राजाधिराजाला संबोधित करत आहात. तुमचे शब्द स्वर्गाच्या दरबारात पोहोचतात, जिथे निर्णय घेतले जातात आणि भविष्य ठरवले जाते. म्हणूनच दावीद देवाला राजा आणि देव दोन्ही म्हणतो. राजा कारण तो राज्य करतो, देव कारण तो आपल्या जवळचा आहे. तो एकाच वेळी सार्वभौम आणि जवळचा आहे, महान आणि दयाळू आहे. दावीद म्हणतो, हे परमेश्वरा, प्रातकाळी तू माझी वाणी ऐकतोस. तो म्हणत नाही की कदाचित ऐकशील, तर तो म्हणतो ऐकतोस. ही खात्रीची भाषा आहे. तो अंदाज लावत नाही, तो खात्रीने बोलतो. कारण देवाला सकाळच्या प्रार्थनांबद्दल विशेष प्रेम आहे. सकाळ म्हणजे नवीन सुरुवात. जेव्हा तुम्ही दिवसाची सुरुवात देवाशी बोलून करता तेव्हा आत्मा दैवी परिणामांची अपेक्षा करायला शिकतो. सकाळची प्रार्थना फक्त आध्यात्मिक सवय नाही, ती दैवी योजना आहे. कारण शत्रू चिंता कुजबुजण्याआधीच देव शांती कुजबुजतो. तणाव तुमच्या वेळापत्रकात येण्याआधीच देव सामर्थ्य तयार करून ठेवतो. दावीद पुढे म्हणतो, सकाळी मी प्रार्थना व्यवस्थित रचून तुला सादर करीन आणि वर पाहीन. यातील शेवटचे शब्द खूप महत्त्वाचे आहेत. मी वर पाहीन. अनेक लोक प्रार्थना करतात पण आजूबाजूला पाहतात किंवा खाली पाहतात आणि निराश होतात. पण दावीद म्हणतो, मी वर पाहीन. स्तोत्रसंहिता 12:1-2 लिहिले आहे, मी माझे डोळे डोंगरांकडे उचलतो, माझी मदत कुठून येईल? माझी मदत परमेश्वराकडून येते. प्रत्येक सूर्योदय म्हणजे वर पाहण्याचे आमंत्रण आहे. जेव्हा तुम्ही वर पाहता तेव्हा तुमचा उद्देश स्पष्ट होतो आणि तुमचा दृष्टिकोन बदलतो.
तुम्ही जीवन स्वर्गाच्या दृष्टीने पाहू लागता. म्हणून सकाळचा पहिला धडा असा आहे, फोन स्क्रोल करण्यापूर्वी देवाशी बोला, धावण्यापूर्वी त्याच्यात विश्रांती घ्या, योजना करण्यापूर्वी प्रार्थना करा. सकाळ देवाची आहे आणि जर तुम्ही दिवसाचा पहिला शब्द देवाला दिलात तर रात्रीचा शेवटचा विजय तो तुम्हाला देईल. जीवनाला एक लय असते आणि प्रत्येक लयला एक आधार हवा असतो. प्रार्थना तो आधार आहे. ती तुम्हाला भावनांच्या लाटा आणि मनाच्या वादळांमध्ये वाहून जाण्यापासून थांबवते. ते तुम्हाला देवाच्या व्यवस्थेशी जोडते. शत्रू तुमच्या प्रतिभेला किंवा तुमच्या व्यस्त वेळापत्रकाला घाबरत नाही, तो तुमच्या सकाळच्या शिस्तीला घाबरतो, कारण तिथेच आध्यात्मिक अधिकार जन्म घेतो. जर तुम्ही सकाळी देवाला भेटला नाही तर उरलेला दिवस तुम्ही राज्य करण्याऐवजी परिस्थितींना प्रतिसाद देत घालवाल. सकाळची प्रार्थना ही धार्मिक कर्तव्य नाही, ती आत्म्याला मार्ग दाखवते. प्रत्येक दिवशी तुम्हाला एक निवड असते, डोळ्यांनी दिसणाऱ्या गोष्टीनुसार जगायचे की आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालायचे. दावीद आपल्याला शिकवतो की जीवनातल्या आवाजात पाऊल टाकण्यापूर्वी आपला आत्मा स्वर्गाच्या तरंगाशी जुळवला पाहिजे. दिवसाची सुरुवात देवाच्या उपस्थितीत करण्यापेक्षा मजबूत सुरुवात दुसरी कोणतीच नाही. आता दुसऱ्या स्तोत्राकडे वळूया. स्तोत्रसंहिता 23:1-6. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो, तो मला संत पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजा तवाना करतो. तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गांनी चालवतो. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट वाढतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. स्तोत्रसंहिता 23 हे मृत्यूचे स्तोत्र नाही, ते मार्गदर्शनाची घोषणा आहे. ते अंत्यसंस्कारात गायचे गीत नाही, ते जीवन कसे जगायचे याचे मार्गदर्शन आहे. दावीद फक्त संकटात मिळणाऱ्या दिलासाबद्दल लिहित नाही, तो आपल्याला दाखवतो की देवाच्या मार्गदर्शनाखाली जीवन कसे चालायचे. तो सुरुवात करतो, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. हे फक्त धर्मशास्त्र नाही, ही जवळीक आहे. तो म्हणत नाही एक मेंढपाळ किंवा तो मेंढपाळ, पण म्हणतो माझा मेंढपाळ. धर्म आणि नात्यामधला फरक या एका शब्दात आहे, माझा मेंढपाळ. जेव्हा तुम्ही सकाळी उठून म्हणता परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, तेव्हा तुम्ही जाहीर करता आजचा दिवस माझ्या तर्काने नाही तर देवाच्या मार्गदर्शनाने चालणार आहे. मेंढपाळाच्या नेतृत्वाखाली चालणे म्हणजे नियंत्रणाच्या भ्रमाला सोडणे. अनेक लोक देवाला त्यांच्या मार्गाला आशीर्वाद देण्यास सांगतात, पण थोडेच लोक त्याला मार्ग निवडू देतात. वचन म्हणते तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो. आपला मेंढपाळ फक्त विश्रांतीकडे नेत नाही, कधीकधी तो आपल्याला जबरदस्तीने विश्रांती देतो, कारण कधीकधी आपली धावपळच आपले तुरुंग बनते. आपण एका बैठकीतून दुसऱ्या बैठकीत, एका योजनेतून दुसऱ्या योजनेत धावत राहतो आणि विसरतो की हिरवी कुरणे कमवायची नसतात, ती देवाकडून दिली जातात. जेव्हा देव तुम्हाला बसवतो ती शिक्षा नसते, ते संरक्षण असते. शांत पाणी फक्त शांत नसते, ते उद्देशपूर्ण असते. शांत पाणी प्रतिबिंब दाखवते. देव तुम्हाला त्या शांत पाण्याजवळ नेतो जेणेकरून तुम्ही पुन्हा स्वतःला स्पष्ट पाहू शकाल, कारण घाई आपल्या स्वतःबद्दलच्या दृष्टीला विकृत करते. दावीद म्हणतो तो माझा जीव ताजा तवाना करतो. याचा अर्थ तो मला पुन्हा माझ्याकडे परत आणतो. पाप, ताण आणि दुःख आत्म्याला थकवतात, पण जीवनाने जे रिकामे केले ते मेंढपाळ पुन्हा भरून काढतो. पुनर्स्थापना व्यस्ततेत होत नाही, ते देवाच्या उपस्थितीत होते. तुम्ही मेंढपाळाच्या मागे चालत असाल तर तुम्हाला शांतीचा पाठलाग करावा लागत नाही, शांती तुमच्या मागे येते. पुढे दावीद लिहितो तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गांनी चालवतो. लक्षात घ्या, आरामासाठी नाही, सोयीसाठी नाही, पण त्याच्या नावासाठी. देवाची कीर्ती तुमच्या मार्गाशी जोडलेली आहे. तुम्ही त्याच्या मागे चालता, जरी ते समजत नसले तरी तो तुम्हाला त्याच्या उद्देशाशी जुळवतो. नंतर दावीद म्हणतो मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही. दरी म्हणजे शेवट नाही, ती मार्ग आहे. सावली प्रकाशाशिवाय निर्माण होत नाही. जर सावली असेल याचा अर्थ प्रकाश अजूनही आहे. म्हणून दावीद म्हणतो तू माझ्याबरोबर आहेस. डोंगरावर आपण देवाच्या सामर्थ्याची स्तुती करतो, पण तरीत आपण त्याची जवळीक अनुभवतो. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. काठी सुधारते आणि आकडी मार्ग दाखवते. एक तुम्हाला धोक्यापासून वाचवते, दुसरे तुम्हाला भटकण्यापासून थांबवते. दिलासा नेहमी लाडाने मिळत नाही, कधीकधी तो सुधारणेमधून मिळतो.
मग विजयाचा क्षण येतो. तो माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट वाढतोस. देव तुमचे शत्रू काढून टाकत नाही, तो त्यांच्या समोर तुम्हाला सन्मान देतो. तो प्रत्येक संघर्षाला मेजवानीच्या टेबलात बदलतो. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस. तेल म्हणजे पवित्रता आणि स्पष्टता. बायबलच्या काळात मेंढपाळ मेंढरांच्या डोक्यावर तेल लावत असत, जेणेकरून कीटक त्यांच्या कानात जाऊन त्यांना त्रास देऊ नयेत. याचा आध्यात्मिक अर्थ असा की देव जेव्हा तुम्हाला अभिषेक करतो तेव्हा तो तुमच्या मनाचे संरक्षण करतो, जेणेकरून तुमची शांती बिघडवणारे विचार आत शिरू शकणार नाहीत. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. याचा अर्थ फक्त पुरेसे नाही, ओसंडून वाहणारे आशीर्वाद. देव जेव्हा तुम्हाला भरतो तेव्हा तो इतके भरतो की ते इतरांपर्यंतही वाहू लागते. तो ओघ फक्त तुमच्यासाठी नसतो, तो तुमच्याशी जोडलेल्या प्रत्येकासाठी असतो. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील. याचा अर्थ असा की जरी तुम्हाला ते दिसत नसले तरी देवाचा चांगुलपणा आणि कृपा तुमच्या मागे चालत आहेत. प्रत्येक विश्वासणाऱ्याजवळ 2 अंगरक्षक असतात, चांगुलपणा आणि कृपा. ते तुमच्यासोबत दऱ्यांतून चालतात, तुमच्यासोबत मेजावर बसतात आणि प्रत्येक ऋतूत तुमच्या सोबत राहतात. आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. लक्षात ठेवा, भेट देणे नाही तर राहणे, आणि हीच अंतिम मंजिल आहे. देवाच्या उपस्थितीत जगणे, फक्त त्याची मदत मागणे नाही. घरातून बाहेर पडण्यापूर्वी तुमचा आत्मा सोशल मीडियाने नाही तर देवाला भेटल्याने ताजातवाना होऊ द्या. इतरांनी त्यात ओतण्यापूर्वी देवाला तुमचा प्याला भरून वाहू द्या. पाऊल टाकण्यापूर्वी त्याला मार्गदर्शन करू द्या. त्याची काठी तुम्हाला सुधारू द्या. त्याच्या आकडीला तुम्हाला मार्ग दाखवू द्या. त्याच्या तेलाला तुमचे संरक्षण करू द्या आणि त्याची कृपा तुमच्या मागे चालू द्या. कारण दिवसाची सुरुवात करण्यासाठी सर्वात सुरक्षित जागा म्हणजे मेंढपाळाच्या देखरेखीखाली असणे. जेव्हा तुम्ही त्याला नेतृत्व करू देता तेव्हा तुम्हाला दिशा कधी कमी पडत नाही, अंधाराची भीती राहत नाही. तिसरे स्तोत्र 91, 1-2 आणि 11 वचन. जो परात्पराच्या गुप्तस्थली बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. या स्तोत्राच्या संरक्षणाखाली सकाळ सुरू करण्यात सामर्थ्य आहे. दावीद शिकवतो की संरक्षण घाबरण्यात नाही तर देवाच्या उपस्थितीत मिळते. जो त्याच्या उपस्थितीत राहतो, फक्त भेट देत नाही, कधीच येत नाही तर राहतो. गुप्त स्थान भौतिक जागा नाही, ते आध्यात्मिक स्थिती आहे. प्रत्येक सकाळी बातम्या ऐकण्यापूर्वी, फोन वाजण्यापूर्वी, चिंता तुमचे नाव घेण्यापूर्वी त्या गुप्त स्थानी उभे राहा. तिथे देव ते झाकतो जे जगाला पोहोचू शकत नाही. त्याची सावली तुमची ढाल बनते. सर्वशक्तिमानाची सावली म्हणजे त्याची उपस्थिती तुमच्यात आणि तुम्हाला नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गोष्टींमध्ये उभी आहे. तुम्ही असुरक्षित चालत नाही, तुम्ही त्याच्या सावलीत चालत आहात. जेव्हा तुम्ही दिवसाची सुरुवात त्या सावलीत करता तेव्हा तुम्ही जाहीर करता की तुम्ही असुरक्षित जगणार नाही. तो माझा आश्रय आणि माझा दुर्ग आहे. आश्रय संरक्षणासाठी आहे, दुर्ग स्थैर्यासाठी आहे. देव थोड्या वेळासाठी लपण्याची जागा नाही, तो आयुष्यभराचे निवासस्थान आहे. तुम्ही सुरक्षित आहात कारण जीवन स्थिर आहे म्हणून नाही, तर देव विश्वासू आहे म्हणून. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. विश्वास आरामात तयार होत नाही, तो लढाईत तयार होतो. सकाळी देवावर विश्वास ठेवणे म्हणजे तुमचे नियोजन, चिंता, वेळापत्रक आणि भीती त्याच्या हातात देणे आणि म्हणणे, लेखन तुझ्या हातात आहे, मी तुझ्या मार्गाने चालेन. वचन 11 या वचनाला शिक्का मारते. कारण तुझ्या सर्व मार्गांत तुझे रक्षण करण्याचे तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. याचा अर्थ स्वर्गाने तुमच्या पावलांवर लक्ष ठेवण्यासाठी पहारा नेमला आहे. तुम्ही एकटे चालत नाही, देवाच्या अदृश्य हाताने तुमच्या मार्गावर स्वर्गीय रक्षक नेमले आहेत. तुम्हाला ते दिसत नाहीत, पण ते तुमच्या भोवताली आहेत. तुम्ही असुरक्षित नाही, तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही गाडी चालवत असताना, काम करत असताना, विश्रांती घेत असताना दिव्यदूतांची व्यवस्था तुमच्या कार्याचे रक्षण करते. म्हणून घराबाहेर पडण्यापूर्वी हळूच म्हणा, तो माझ्या सुरक्षेसाठी देवदूतांना आज्ञा देईल. कोणत्याही बैठकीत जाण्यापूर्वी म्हणा, तो माझा दुर्ग आहे. बातम्या पाहण्यापूर्वी जाहीर करा, आज मी परतपराच्या गुप्तस्थानी राहतो. कारण शांती टाळण्याने येत नाही, ती जाणीवेतून येते. या जाणीवेमधून की तुम्ही असुरक्षित नाही, तुम्ही संरक्षित आहात.
चौथे स्तोत्र, स्तोत्रसंहिता 27:1-14 म्हणते, परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू? परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिंमत धर, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. सकाळ हा दिवसातील सर्वात महत्त्वाचा क्षण असतो, कारण तेव्हा भीती प्रथम येण्याचा प्रयत्न करते. पुरेसे नसण्याची भीती, पुढे काय होईल याची भीती, काल अपूर्ण राहिलेल्या गोष्टींची भीती. पण भीती बोलण्याआधी दावीद घोषणा करतो, परमेश्वर माझा प्रकाश आहे. प्रकाश अंधाराला विचारत नाही, तो फक्त येतो आणि अंधार नाहीसा होतो. जेव्हा तुम्ही म्हणता परमेश्वर माझा प्रकाश आहे, तेव्हा तुम्ही असा आध्यात्मिक दिवा लावता जो कोणताही अंधार विझवू शकत नाही. कारण प्रकाश उघड करतो, मार्ग दाखवतो आणि संरक्षण करतो. तो सापळे आधीच दाखवतो आणि देवाने तयार केलेला मार्ग उजळवतो. परमेश्वर माझे तारण आहे म्हणजे तो फक्त तुमचा रक्षक नाही, तो तुमच्या आशेचे कारण आहे. तारण फक्त अनंत काळासाठी नाही, ते दररोजच्या सुटकेसाठी आहे. चिंता, गोंधळ आणि भीतीपासून सुटका. परमेश्वर माझ्या जीवनाचे सामर्थ्य आहे म्हणजे तो तुमच्या शक्तीला जोड नाही, तोच तुमची शक्ती आहे. तुमची शक्ती संपली की त्याची शक्ती पुढे येते. मग दावीद म्हणतो, मी कोणाची भीती बाळगू? जर देव तुमचा स्रोत आहे तर वादळाला का घाबरायचे? जर तो तुमचा प्रकाश आहे तर रात्रीला का घाबरायचे? मग तो म्हणतो, परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिंमत धर. परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. वाट पाहणे म्हणजे काही न करणे नाही, देवाने जे सुरू केले ते पूर्ण करेपर्यंत विश्वासात राहणे. वाट पाहणे म्हणजे उद्देशापूर्वीचा वाट पाहण्याचा वेळ, यशापूर्वीचा श्वास. देव कधीकधी वाट पाहण्याच्या काळात तुम्हाला तयार करतो. तुमची प्रक्रिया घाईत करू नका. प्रकटीकरणासाठी शांतता आवश्यक असते. धैर्य म्हणजे भीती नसणे नाही, भीती असूनही पुढे जाणे. वचन आणि पूर्णता यांच्या मधल्या जागेत उभे राहून म्हणणे, मी अजूनही विश्वास ठेवतो. जेव्हा तुम्ही दिवसाची सुरुवात त्याच्या उपस्थितीच्या प्रकाशात करता, तेव्हा कोणतीही सावली तुमचा मार्ग नियंत्रित करू शकत नाही. निर्णय घेण्यापूर्वी थांबा, लोकांना उत्तर देण्यापूर्वी थांबा. देवाची वेळ उशीर नाही, ती योजना आहे. 5वे स्तोत्र, स्तोत्रसंहिता 118:6-24 म्हणते, परमेश्वर माझ्या बाजूने आहे, मी घाबरणार नाही. मनुष्य माझे काय करेल? हा तो दिवस आहे जो परमेश्वराने केला आहे, आपण त्यात आनंद मानू आणि हर्ष करू. स्तोत्रकर्ता म्हणतो, परमेश्वर माझ्या बाजूने आहे, मी घाबरणार नाही. जेव्हा तुम्हाला कळते की तुमच्या बाजूला कोण आहे, तेव्हा तुमच्यासमोर काय आहे ते मोठे वाटत नाही. देवाची उपस्थिती निष्क्रिय नाही, ती संरक्षण देणारी आहे. रोमकरांस 8:31 म्हणते, जर देव आपल्यासाठी आहे तर आपल्या विरुद्ध कोण असू शकतो? स्तोत्रकर्ता समस्या नाकारत नाही, तो त्यांच्या शक्तीला सिंहासनावरून खाली उतरवतो. तो म्हणतो, हा तो दिवस आहे जो परमेश्वराने केला आहे. अर्थव्यवस्थेने नाही, शत्रूने नाही, तुमच्या वेळापत्रकानेही नाही, परमेश्वराने. म्हणजे हा दिवस अपघाताने आलेला नाही, तो दैवी आहे. प्रत्येक सूर्योदयाबरोबर कार्य आणि अभिषेक येतो. जेव्हा तुम्ही उठून म्हणता हा तो दिवस आहे, तेव्हा तुम्ही अधिकार सक्रिय करता. तुम्ही दिवसाला सांगता, तू देवाचा आहेस, म्हणून माझ्या जीवनात त्याचा उद्देश पूर्ण कर. तुम्ही वेळेचे वर्णन करत नाही, तुम्ही वातावरण निश्चित करता. आनंद किंवा हर्ष करणे ही भावना नाही, तो उंचावणे आहे. तो तुम्हाला खाली ओढणाऱ्या गोष्टींपेक्षा वर उचलतो. तो वेदना नाकारणे नाही, तो तरीही स्तुती करण्याचा निर्णय आहे. आपण त्यात आनंद मानू आणि हर्ष करू. याचा अर्थ वास्तवाकडे दुर्लक्ष करणे नाही, तर देवाला त्या वास्तवात आमंत्रित करणे आहे. जेव्हा तुम्ही आनंद करता तेव्हा दिवस बदलत नाही, तुम्ही त्यातून कसे चालता ते बदलते. कृतज्ञता साध्या गोष्टींना पवित्र भूमीत बदलते. आनंद दिवसात सापडत नाही, देवाला त्या दिवसात पाहण्याच्या निर्णयात सापडतो. जो दिवस स्तुतीने सुरू होतो तो घबराटीने संपत नाही. आणि या 5 स्तोत्रावर ध्यान करताना हे लक्षात ठेवा, तुम्ही कविता म्हणत नाही, तुम्ही भविष्यवाणी जाहीर करता. स्तोत्रसंहिता 5 तुम्हाला प्रार्थना निर्देशित करायला शिकवते. स्तोत्रसंहिता 23 तुम्हाला तुमच्या मेंढपाळामागे चालायला शिकवते. स्तोत्रसंहिता 91 तुम्हाला त्याच्या संरक्षणावर विश्वास ठेवायला शिकवते. स्तोत्रसंहिता 27 तुम्हाला त्याच्या प्रकाशात उभे राहायला शिकवते. स्तोत्रसंहिता 118 तुम्हाला त्याच्या दिवशी आनंद करायला शिकवते. जेव्हा तुम्ही हे प्रत्येक सकाळी वाचता तेव्हा तुम्ही धर्म पाळत नाही, तुम्ही अधिकाराने जगायला शिकता. तुम्ही तुमचे सकाळ आदेशित करता, तुमची विचारसरणी घडवता आणि जगाने बोलण्यापूर्वी स्वर्गाशी बोलता. तुमचे शब्द तुमचे युद्ध बनतात, तुमची उपासना तुमचे शस्त्र बनते. तुमचा दिवस तुमची शांती ठरवत नाही, तुमची स्थिती ठरवते. म्हणून प्रत्येक सकाळ चिंता नव्हे तर उपासनेने, भीतीने नव्हे तर विश्वासाने
तक्रार नव्हे तर आत्मविश्वासाने सुरू करा. कारण जेव्हा तुमची सकाळ देवाने सुरू होते तेव्हा तुमचा संपूर्ण दिवस त्याच्या उपस्थिती, सामर्थ्य आणि शांतीची साक्ष बनतो. जर हा संदेश तुमच्या हृदयाला स्पर्श करत असेल तर कमेंटमध्ये लिहा, मी माझा दिवस परमेश्वरासोबत सुरू करीन. हे फक्त ऐकू नका, ते जगा. तुमच्या सकाळी दैवी भेटींचे क्षण बनू द्या. आणि जर हा संदेश तुम्हाला आशीर्वाद देत असेल तर देवाचे वचन जगभर पोहोचवण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. प्रभू आपणा सर्वांना आशीर्वाद देव.